मैया का चमत्कार। अब बढ़ गया। ये पड़स के पेड़ से गंगा मैया का अवतरण हो रहा है। जगह है घोड़ेजरी गोबरवाई। पलसे के पेड़ के नीचे बारिश हो रही है। ये देखो बारिश हो रही है, बारिश हो रही है। पलसे के पेड़ झालं 12 ज्योतिर्लिंगाची तिथं स्थापना झाली, पूजा झाली आणि तिजेच्या दिवशीपासून तिथे एक पळसाचं झाड आहे त्या परिसरामध्ये. त्या पळसाच्या झाडामधून पाऊस पडल्यासारखं फवाऱ्यासारखं तिथं पाणी सातत्यानं पडत आहे आणि आज जवळपास 5वा ते 6वा दिवस आहे. मी कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन केला आणि सांगितला का हा काय प्रकार आहे, हा चमत्कार आहे का की गंगा मातेचं अवतरणच या धर्तीवर झालेलं आहे. तर ते ऍक्च्युली प्रकार काय, हा कसला चमत्कार आहे की सायन्स आहे त्याच्या मागं, त्याच्यासाठी मी तपासणी करण्याकरता त्याने आदेश दिले, पण अजूनपर्यंत त्यांनी काही कारवाई केली नाही. पण खरंच हा चमत्कार आहे. तुम्ही सुद्धा तिथं जाऊन बघाल काय काय झाडातून पाणी कसं पडते, पाऊस कसा पडते, त्याचे मला वाटते व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत. आणि पुष्कळ जण भाविक लोक तिथं शिवपुराणानंतर आणि तिच्या दिवशी ती घटना झाली या कारणानं मोठे लोक तिथे जात आहेत आणि याचा फायदा सुद्धा गावाला होता. कारण का लोक जातील तर बिझनेस वाढणार. जर खासदारांनी पळसाच्या झाडातून पाणी पडत आहे त्याला चमत्कार म्हणतात, कोणती मोठी बाब झाली. हा चमत्कार राहू शकत नाही का?